हाय फ्रेंड्स, राधे राधे सर्वांना। तर कसे आहात तुम्ही सगळे? मजेत। आज ही भाजी मी बनवणार आहे। ही ना उन्हाळ्यात येणारी भाजी आहे, रानभाजी म्हणतात हिला। आणि ह्याचं नाव आहे भोकर। भोकर ह्याला म्हणतात। आणि ही अत्यंत गुणकारी अशी भाजी आहे। कोणाला पोटाचे त्रास असतील, कोणाला पित्त जास्त होत असेल, त्यांच्यासाठी ही भाजी म्हणजे एकदम गुणकारी औषधच आहे असं समजावं त्यांनी। आणि कोणाला तोंडाची चव गेलेली असेल तर त्यांची चव जी असते ना, ही भाजी खाल्ल्याने पुन्हा येते। तर वर्षातनं एकदाच येते, म्हणजे ही उन्हाळ्याच्या टाईममध्ये येते। रानात वाटणारी ही भाजी आहे आणि खूप छान अशी गुणकारी भाजी आहे। तर ही भाजी आणल्याच मी आधी धुतलेली होती आणि ती चांगली सुकून झाल्यावर हे असं देठापासून त्याला वेगळं करायचं आहे। हे जे फळ असतं ना, ते वेगळं ठेवून द्यायचं आहे। हां, अशी वेगळी करून टाकायची। हे बघा, अशा प्रकारे आपण ही जी फळं आहेत ना, ती देठापासून वेगळी केलेली आहेत। ही पाव किलो भाजी मी आणलेली आहे। पाव किलो आमच्याकडे ना कितीला मिळते बरं? 40 रुपयाला पाव किलो आहे। तर ही अत्यंत गुणकारी भाजी आहे, याचे खूप फायदे आहेत। तुम्ही नक्की ट्राय करा। आणि गुणकारी फायदे आहेत म्हणूनच याची जरा पाव किलोची किंमत 40 रुपये आहे। त्यामुळे तुम्ही अंदाज करू शकता की किती बेनिफिट्स आहेत ही भाजी खाण्याचे। तर चला आपण पटकन भाजी करायला घेऊया, ठीक आहे? आता बघा, ही जी भोकरची जी फळं आहेत ना, ती मी धुवून घेतलेली आहेत पुन्हा एकदा स्वच्छ। आणि आता आपण गॅसवरती एका भांड्यात ना पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। तर त्यामध्येच ही जी भोकरं आहेत ना, ती आपण ॲड करायची आणि त्याला एक वाफ येऊ द्यायची। झाकण ठेवलं तरी चालेल। मीठ वगैरे टाकायची काही गरज नाही आहे। मीठ न घालताच हे आपण उकळून घेणार आहोत 5 मिनटं। पूर्ण 5 मिनटं आपण ह्याला हे लो फ्लेमवरती आपण उकळून घेणार आहोत, ठीक आहे? जेणेकरून कसं होईल, जो चीक असतो ना तो वेगळा होईल। या फळांमध्ये ना चीक असतो, तो उकळून घेतल्यामुळे वेगळा होतो आणि बिया त्याच्या आतल्या ज्या असतात ना, त्या खूप कडक असतात। तर त्या सेपरेट करायला आपल्याला इझी पडतं। असं काही लोक आधीच चिरून पण घेतात, तसं केलं तरी जाईल, पण ही सोपी पद्धत आहे उकळून घेतल्याची। त्यामुळे आता 5 मिनटानंतर आपण भेटूया। तर हे बघा, इथे ना पाण्याला उकळी आलेली आहे आणि जे आतमधले जे भोकरचे जे फळं आहेत ना, ती पण थोडी सॉफ्ट झालेली आहेत। आपण हे अंदाजाने त्यांना बाहेर सेपरेट करून थंड करून घेऊया आणि मग त्याच्यातल्या ज्या बिया असतात ना, त्या आपण सेपरेट करून घेऊया। एक 5 मिनटंच फक्त टाईमनुसार तुम्ही ठेवलं ना उकळवत तरी चालेल। टोटल 5 मिनिट्स, ठीक आहे? हे बघा, आता आपण ही जे भोकरं आहेत ना, ती एका प्लेटमध्ये काढून ठेवलेली आहे। थोडी थंड होऊ द्या, ठीक आहे? आणि ही थोडीशी चिकटच असतात, त्यामुळे थोडासा चिक येऊ शकतो। आणि आपल्याला आतली जी बी आहे ना, हे बघा, ही अशी बी असते, ही अशी थोडं हे फळ प्रेस केलं ना, ही सेपरेट होती। ही सेपरेट करून टाकायची आणि हे जे आहे ना फ्रूट, ते बियांशिवाय आपल्याला घ्यायचं आहे। हे नंतर आपण असं कट करू शकतो, ठीक आहे? एकदम इझिली होतं। फक्त हे बी जी असते ना, ती काढून टाकायची आहे आणि ह्याची आपल्याला भाजी बनवायची आहे। हे बघा, असं हे बी जे असतं ना, हे फळ ते असं प्रेस करायचं आणि बी बाहेर येईल, ती सेपरेट काढायची आणि ह्याच्यानंतर तुकडे करून टाकायचे अशा प्रकारे। हे बघा, अशा प्रकारे सगळ्या ज्या बिया आहेत ना ह्याच्यातल्या, ह्या काढून झालेल्या आहेत। आपण सेपरेट या वाटीमध्ये ठेवून दिल्या, त्या फेकून द्यायच्या आहेत, ठीक आहे? आता ह्याची आपण भाजी करणार आहोत। तर बघा, इथे ना ही भाजी आपण घेतलेली आहे। हे बघा, असे 2 तुकडे करून घ्यायचे आहेत। बिया काढून झाल्या ना की त्याचे 2 तुकडे करायचे आहेत, किंवा अजून थोडेसे चीर पाडून तुम्ही असे छोटे छोटे तुकडे पण करू शकता। पण जास्तीत जास्त काय होतं माहिती आहे का, ही भाजी थोडीशी चिकट असते ना, त्यामुळे जास्त तुकडे करायला आपल्याला कंटाळा येऊ शकतो। त्यामुळे 2च तुकडे करा, बिया काढून टाका आणि बाकीच्या फळाचे 2 तुकडे करा। इथे मी काही फोडणीचं साहित्य घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। जसं की एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे, मोठा एक टोमॅटो घेतलेला आहे, इथे मिरची घेतलेली आहे, कढीपत्ता आहे, मीठ, अजून ही राई, हळद, धणाजिरा पावडर आहे, गूळ घेतलेला आहे, जिरं घेतलेलं आहे आणि लाल तिखट, लाल मिरचीची पावडर, ठीक आहे? तर असं आहे। आणि इथे भाजलेलं खोबरं घेतलेलं आहे। हे फ्रेश म्हणजे फ्रेशली ग्रेटेड कोकोनट होतं, म्हणजेच ताजं जो नारळ असतो ना, तो आपण भाजून घेतलेला आहे, ठीक आहे? त्याच्यामुळे काय होतं, खोबरं टाकल्यामुळे ही जी भाजी आहे ना,
त्याचा चिकटपणा कमी होतो. ठीक आहे, तर आपण आता पटापट ही भाजी करायला सुरुवात करूया. काही नाही, एकदम इझी आहे, तुम्ही लगेच बनवू शकता आणि टेस्टी तर खूपच असते. तर एकदा तरी नक्कीच करा. आणि ही भाजी जी आहे ना ती रानात मिळते, म्हणजे आपोआप ती नॅचरली जी ग्रोन असते ना, म्हणजे झाडांवरती पिकलेली जी फळं असतात त्याची आपण भाजी बनवते. त्याच्यामुळे त्याच्यावरती कुठलीही फवारणी म्हणजे जंतुनाशक वगैरे कीटक फवारणी वगैरे अशी काही झालेली नसते. त्यामुळे एकदम गुणकारी आणि एकदम हेल्दी भाजी असते ही. त्यामुळे ही नक्कीच खा. वर्षातनं एकदाच ही भाजी मिळते, कारण त्याचा सीझन असतो ना, तर सीझनल फळं किंवा भाज्या आपण खाल्ल्याच पाहिजेत. तर ही भाजी तुम्ही नक्कीच करा. बघा, इथे गॅसवर ना एक भांडं आपण गरम करायला ठेवलेलं आहे. एक टोप घ्यायचं आहे, त्याच्यात थोडं तेल घ्यायचं आहे. हे बघा, याच्यात आपण तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत राई. राई तडतडली की त्यात आपण टाकायचं आहे जिरं. जिरं फुललं की त्यामध्ये टाकायचं आहे एक हिरवी मिरची आणि कढीपत्ता. त्यानंतर कांदा टाकायचा आहे आणि नीट हे परतून घ्यायचं आहे. कांद्या टोमॅटोवरतीच फोडणी असते, त्याच्यात काही लसूण वगैरे घालायची गरज नाही आहे. लसूणीचा टेस्ट बरोबर नाही लागत या भाजीला, म्हणून लसूण आणि आलं पण अवॉइड केलेलं आहे. याच्यात फक्त कांदा टोमॅटोची फोडणी टाकून मस्त भाजी होती पण. ठीक आहे, लसूण वगैरे नका टाकू, कारण एवढी चांगली चव नाही लागत लसूण. कांदा छान असा गुलाबीसर झाला ना की त्यानंतर आपण त्याच्यामध्ये टोमॅटो टाकूया. हे बघा, कांदा चांगला गुलाबीसर झाला आहे. आता आपण त्यात टाकूया टोमॅटो. टोमॅटो पण व्यवस्थित आपण परतून घ्यायचा आहे, कच्चा नाही राहायला पाहिजे. जर तुम्हाला टोमॅटो टाकायचं नसेल ना तर तुम्ही आमचूर पावडर पण टाकू शकता, पण टोमॅटो टाकून कसं ना एक ग्रेव्ही छान होते म्हणजे भाजीला, म्हणून ते टोमॅटो ॲड करायचं आहे जरा. कारण ते कसं फ्रूट्स थोडेसेच असतात ना, त्यामुळे भाजीला अशी थोडी भर किंवा ग्रेव्ही जरा होण्यासाठी टोमॅटो टाकायचा. टोमॅटो आणि कांदा पण भरपूर टाकलात ना तरीही चालेल, पण असं नाही झालं पाहिजे की भाजी कमी आणि बाकीची फोडणीच जास्त आहे. म्हणून थोडंसं म्हणजे प्रॉपर मेजरमेंटनेच तुम्ही ही भाजी करा. एकदम छान होते आणि एकदम गुणकारी अशी भाजी आहे. त्याचे मेडिसिनल बेनिफिट्स खूप आहेत, त्यामुळे तुम्ही नक्की करून बघा. हे बघा, टोमॅटो जो आहे ना तो छानपैकी मऊ झालेला आहे. आता आपण याच्यात ना सुके मसाले टाकूया. सुके मसाले म्हणजेच सर्वात आधी आपण टाकायचे हळद 1 चमचा. तुम्ही जितकी क्वांटिटी घ्याल ना तुमच्या भाजीची तेवढं तुम्ही मसाल्याचं प्रमाण ठेवा. आता इथे मी 1 चमचा लाल मिरची पावडर टाकली आहे, जास्त स्पायसी मला नको म्हणून. ठीक आहे, आणि 1 हिरवी मिरची पण टाकलेली, त्यामुळे मी 1 चमचाच लाल मिरची पावडर. ही कशी तिखट आहे ना म्हणून मी 1 चमचा टाकली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल मिरची पावडर टाकू शकता. याच्यानंतर आपण इथे टाकणार आहोत धणे जिरे पावडर. खूपच मस्त चव येते. त्यात तुम्ही गरम मसालासुद्धा टाकू शकता जर तुमच्याकडे धणे जिरे पावडर नसेल तर. ठीक आहे, गरम मसाल्यामध्ये ते सगळंच येतं. ठीक आहे, आणि त्यानंतर आपण हे जे मसाले आहेत ना हे एकदम मिक्स करायचे आणि थोडंसं पाणी यामध्ये टाकायचं आहे, कारण मसाले करपायला नाही पाहिजेत म्हणून. अगदी थोडंसंच पाणी टाकायचं आहे मसाल्यांपुरतं, जास्त नाही. ही ग्रेव्हीवाली भाजी वगैरे बनत नाही, ही जास्त करून ड्राय भाजीच बनते. पण हे जे पाणी आहे ना नंतर आटतं ते. ठीक आहे, आता ती जी भोकर जी फळं असतात ना, भोकराची जी फळं असतात किंवा भाजी आपण त्याला म्हणतो, त्याला स्वतःची अशी काही चव नसते. त्यामुळे आता इथे जे मसाल्यामध्ये म्हणजे हे जे फोडणीमध्ये जे तुम्ही मसाले वापराल ना त्याची चव त्याला छानपैकी लागते. त्यामुळे त्याची स्वतःची अशी कुठली आंबट गोड किंवा अशी खारट तुरट अशी कुठलीच चव नसते. आपण जो मसाला ज्याप्रमाणे बनवू तशी चव त्याला मिळते. हे बघा, आता बऱ्यापैकी हे ग्रेव्ही जी आहे ती घट्ट झालेली आहे. पाणी कितीही टाकलं ना तरी ते गरम होता होता ते घट्ट होते ग्रेव्ही. त्यामुळे
मसाले करपू नयेत ना यासाठी थोडं पाणी टाकायचं आहे. आता आपण ह्याच्यात ना भाजी टाकूया. हे बघा, मिक्स करायचे. व्यवस्थित सगळे मसाले लागले पाहिजेत भाजीला, अशा प्रकारे मिक्स करायचं. एकदा हे जे मसाले वगैरे लागले ना त्याच्यानंतर काही चिकटपणा वगैरे त्याच्या भाजीमध्ये राहत नाही. आणि शिवाय आपण खोबरं पण टाकतो. खोबऱ्याऐवजी तुम्ही शेंगदाण्याचा कूटही टाकू शकता, तोही सुंदर लागतो, एकदम छान होते भाजी त्याने. आता आपण या भाजीवरती झाकण ठेवणार आहोत, पण झाकण ठेवण्याआधी आपण यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि जो गूळ घेतलेला आहे तो यामध्ये टाकायचा आहे. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि मिक्स करायचं आहे. मिक्स करून मग त्याच्यावरती झाकण ठेवून ही भाजी 10 मिनटं शिजवायची आहे. कारण कसं आहे ना, ऑलरेडी आपण ही 5 मिनटं का होईना पण ही भोकरं जी आहेत ना ती पाण्यामध्ये वाफवून घेतलेली होती, त्यामुळे थोडी ती शिजल्यातच जमा आहेत. पण आपण 10 मिनटं ही झाकण लावून अजून शिजवायचे, जेणेकरून त्याचा कच्चा स्वाद जो असतो ना तो निघून जाईल. झाकण ठेवूया याच्यावरती आणि झाकणावर थोडं पाणी ठेवायचं आहे, म्हणजे काय, भाजी लागत नाही भांड्याला खाली. ठीक आहे, करपत नाही. पाणी ठेवून द्यायचं. पाणी पूर्ण आटत आलं, 10 मिनटं आपण ठेवणारच आहोत ना ही भाजी, तर मग तोपर्यंत पाणी आटेल. वरचं ताटावरचं पाणी आटलं की समजायचं आपली भाजी तयार झालेली आहे. आणि त्यानंतर पण आपण एक इन्ग्रेडियंट ॲड करणार आहोत, ते म्हणजे भाजलेला नारळ. ठीक आहे. आता बघा 10 मिनटं झालेली आहेत जवळपास आणि हे पाणी बघा पूर्ण आटलेलं आहे. आता आपण झाकण व्यवस्थित बाजूला करूया. बघा व्यवस्थित भाजी आता शिजत आलेली आहे. ठीक आहे, म्हणजे ऑलमोस्ट शिजलेलीच आहे. आता याच वेळेस पूर्ण 10 मिनटं झालेली आहेत. झाकणावरचं पाणी पण ते आटलेलं आहे आणि 10 मिनटं झालेली आहेत. आता या वेळेस आपण याच्यामध्ये खोबरं जे आहे ना ते टाकणार आहोत. भाजलेलं खोबरं आहे. जो नारळ आपण किसतो म्हणजे ओला नारळ तो भाजून घेतलेला आहे. भाजून का घेतलेला आहे, कारण आता पुन्हा जास्त वेळ शिजवायची नाही आहे भाजी, त्यामुळे खोबरं टाकलं की 5 मिनटं फक्त ही भाजी अशी परतून घ्यायची आहे आणि ही भाजी तयार झालेली आहे. याच्यात तुम्ही शेंगदाण्याचं कूटही नक्कीच टाकू शकता, पण मला कशी खोबऱ्याची सवय आहे ना त्यामुळे मी खोबरं पण टाकते. खोबरं किंवा शेंगदाण्याचं कूट काहीही टाकू शकता तुम्ही. दोन्ही टाकलं तरी छानच चव येते. तर अशा प्रकारे ही भाजीसुद्धा तुम्ही करून बघा. आणि ही भाजी आता तयार झालेली आहे. तर भाजी ही नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते मला पण सांगा. आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओला लाईक करत जा बरं का, आणि रेसिपी शेअर करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून पुढचे येणारे ब्लॉग्स जे आहेत ते त्याची नोटिफिकेशन पण तुम्हाला येईल बेल आयकन दाबल्यावरती. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत हर हर महादेव.